व्हेज मारताय ना? हा ठीक आहे ठीक आहे चला. अंडी डायरेक्ट सोलूनच आली काय बाहेर? नाही आवाज येत होता. आपण पुण्याच्या साईडने आलो आणि इथं राज दत्त वडापाव म्हणून आहे. इथं वडापाव खाण्यासाठी चाललोय. वरती म्युझियम आहे आणि इथं आतमध्ये आता वडापाव खाऊया. अशा पद्धतीने आपले वडापाव आलेले आहेत. चालू चालूच येणार आहे काही केलं तरी. मस्ती नका करू. 2 वाघ पिंजऱ्यात 3 पुढं. चला इथं सगळे मगनलाल चिक्की म्हणून आहे. चिक्की फेमस आहे मित्रांनो लोणावळ्यामध्ये. आपण ह्या दुकानामध्ये घ्यायला थांबलेलो आहे. हो चला की. बघू मला पण खाऊन बघू दे. संतोष कशी आहे? एकदम मऊ आहे ना सॉफ्ट. बाबा कशी वाटते? ही मऊ आहे वाटत. हे पॅकेट कसं आहे? हा कसं पॅकेट आहे? 120 रुपये का? अगदी खरेदी झालेली आहे. आपण पण घेऊया. हा एक घेतोय. तर मित्रांनो आपण घेतली ही वाली एक. हे सॉफ्ट मध्ये आहे. हे शेंगदाणा आहे. ह्याच्यामध्ये 12 प्रकारच्या मिक्स चिक्की आहेत आणि हा एक आहे. ह्याच्यामध्ये पण मिक्समध्येच येतात. तर एवढे घेतलेत आपण. बाकी शेटनी पण बरोबर घेतलेत. नानांनी घेतलेत. ते पॅकिंग चालू आहे. किती झाले त्याचे? तर मित्रांनो एवढं घेतलंय. आता गाडीत ठेवूया आणि पुढे जाऊया. आबा आहे घ्या माझे पण ठेवा. शेट हे लिहून घ्यायचं ना त्याच्यावर का मी सही लावून मारून घेतली. तर मित्रांनो आपला पाय घेऊन बघा. आपण इथून निघालो आणि एवढी लोक गर्दी झाली. एक माणूस नव्हता आम्ही आलो तेव्हा. चला शेट संध्याकाळचे आत्ता आहेत ना 6:30 झालेले आहेत आणि आता हळूहळू लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक जाम व्हायला लागलेलो आहे. हा नॅशनल हे म्हणजे हे मेन आहे का? अच्छा नॅशनल चिक्की मार्केट. हा इथंच. जबरदस्त सनसेट वाटतंय ना. सनसेट पॉइंटच आहे का? हो पॉइंट मस्त. तिकडून दाखवलंय खाली असं बरीच राईटला टोल रोड आणि खोपोली. किती वाजता पोहोचलोय? 8:30. मित्रांनो गाडी आहे इथं. गाडी लावलेली आहे. हे आपल्याला कौलवर मटण बनवायचं ते इथं बनवणार आहे आपण. इथे दाखवतोच नंतर. ही बाकीची तयारी आहे. हे फार्म हाऊस आहे. मस्त एकदम संध्याकाळचा टाइम आहे. हो हे ह्याच्यात ठेवणार आहे आपण आज. ह्याच्यात करायचे आता का हो आपलं माटका? हा का?
ओके ओके. आणि हा घर आहे इथं फार्म हाऊसचा. सगळे बसले तिथं. इकडं बेडरूम आहे. पलीकडच्या साईडला एक बेडरूम आहे. हो एक नंबर बरं का. हा इकडे WC आहे. या साईडला एक बेडरूम आहे. गप्पा चालू झाल्या त्यांच्या. अशा प्रकारे आता बाकीचं जर एक बनवायलाच घेऊन मग दाखवतो. ही व्हेज अंडी बनवतोय आपण. व्हेज पोपटेच म्हणावं लागेल ना ह्याला. दुसरं काय म्हणतात? पोपटेच म्हणतात ना. हा भांबुर्ड्याचा पाला आहे ना पूर्ण. हे मागच्या स्मिलींनी सांगितलं होतं सगळं बरंच पण ते लक्षात नाही राहत. त्या सगळ्या मिक्स शेंगा आहेत का? पावटा अजून कुठले आहेत? अच्छा नाही, पावट्याचाच प्रकार आहे ना पण हा काही का? तुम्ही वरती पावटा बोलता, इकडं वाल बोलतात का? इथे शेती आहे आपल्या बाजूला. अच्छा कापू का अजून? हे रताळे टाकतोय मित्रांनो. रताळू. हा बरोबर. पेरू कापतो तसं कापून त्यात भरायचं. हा असंच. पाला लावून घेऊ का आता? त्यावरती परत शेंगा टाकायची. नाही हा टाकू अजून मीठ थोडा. बाजूने लागले ना पाहिजे म्हणून मी पाला लावून घेऊ. बाजूनीला काही पण झालं नाही पाहिजे. नाही तर तिकट लागलं आहे का नाही? हो. ते काही पाण्याने होऊन जाईल. निघून जाणार. हा तेवढं हे घेऊन जाईल. नाही ह्याच्यात बटाटे टाकले, रताळे टाकले आणि परत शेंगाचा थर लावतोय. नाही बाजून आले पाहिजे. साईडला थोडं हे घालायचं होतं ना, पाला लावायचं होतं ना. पाला घे लावून. बटाटे आणि संतोष किती बटाटे लागतील तुला? आणि रताळे आहेत किती? एक बटाटा आणि हा बांबुर्ड्याचा पाला आहे शेठ. याचीच चौथ्या उतरते ना. थांब ना, एकच थर जाऊ दे, 2 थरच जाऊ दे ना. पत्रा आहे तो लगेच हे करून टाकेल. टाकू ना तो. नाही ह्याच्यातला आपण घेऊ शकतो रे. नाही तमालपत्र नसेल ते. तमालपत्र. हा का? पूर्ण पॅक कर. ही पूर्ण आता फक्त पॅक करायची राहिली. भरून झालेली आहे. आता ह्याच्यानंतर चिकन आहे ना, नॉनव्हेज बनवायला घेऊया आता. आता ही नॉनव्हेज लावतोय. ती व्हेज भरून तिकडं ठेवली आणि आता ही नॉनव्हेज लावतोय आपण परत. नाही ते नाही. आता चिकन टाकतोय त्यात आणि मीठ. पाहिलेलं आहे मी. फक्त खायला नाही मिळाला मला. नाही करत. हिला जरा शिजाय टाइम जाईल ना. नाही लगेच. हा का? अंडी किती अंडी शेंगा टाक, नंतर अंडी टाक. हा हा म्हणून म्हणलं व्हेज. आता शास्त्रज्ञांनी मान्य केलं. आपलं काय? एक एक थर लावायचं काम चालू आहे. साईडनी पाला लावायचं काम चालू आहे. परत थर लावतोय. इकडे थांबा दादा, लावतो सगळीकडं. पॉवर मध्ये येतो. या साईडला जास्त, त्या साईडला अजिबात नाही ना. हो त्या साईडला जास्त नाही ना अजिबात. या पाल्याशिवाय मजा नाही ना.
एक मिनिट मी बाजूला लावून तर घेऊ दे. या साईडला या साईडला कमी पडला. आता पॅक होईल तो. काय करायचं, होईल तो पॅक? नाही दाबत नाही. नाही तर अंडी फुटतील नाही खरंच. दाबली की अंडी फुटतील. बिर्याणी मीठ टाकी. सांगायचं रोल करायचं ना. इकडे साईडला आलं जास्त हे थोडं इकडे टाकलं ना कारण की पत्र्याला टच नाही झालं पाहिजे ना फक्त. पूर्ण डायरेक्ट तो पाला आहे ना सगळं इकडे. ह्याच्यात चिकन आणि ते सगळं भरून झालंय. आता अंडी पॅक करायचं झालंय. ही दोन प्रकारे बनवू शकतो, म्हणजे मडक्यामध्ये पण बनवू शकतो आणि डब्यामध्ये पण बनवू शकतो. सगळे बसलेले आहेत आतमध्ये पण आप्पा बसलेत. हे कौल मटण बनवायचं त्यासाठी सॉरी कौलवर भाजायचे म्हणून ठेवलेलं आहे. आणि हे दोन आपले लावून झालेले आहेत, एक व्हेज आणि एक नॉन व्हेज. आता तो नेऊया. विटा लावलेले आहेत आणि त्याच्यावर घावऱ्या लावतोय साईड साईडने. कार्यकर्ते जोरावर काम चालू आहे एकदम. काम फक्तच होणार आहे. म्हणलं कार्यकर्ते जोरावर आहेत एकदम. मी तर पहिल्यांदा अहो मागच्या वेळेस मिलिंदनी तर मी तर त्या आंब्याचा पाला आहे ना तिथं अख्खा झाला माहितीये का. आता डायरेक्ट पेटवल्यावर दाखवतो. खाऊ मी तर वाढदिवस केला उजेड होते भरपूर. उजेडाचा नाही काय का. किती वेळ लागतो आता? हे किती वाजलं बघ. मागच्या वेळेचा टाइम व्हायला 8:30ला 5 कमी. 8:30ला 5 कमी. 9 वाजता काढू. विमानच आहे ना इकडून हे मग अशी पण इकडे एकदा पेटले ना ओके काम. हा गौऱ्यान ते हे पेटलं ना एकदा लाकडं की मग काय विषय नाही. लागणार असेल तर नसतं लागणार काय काय लागणार आहे पाहायला. तर इथं पेटवलेलं आहे आपण. रत्न आणि इकडं जे आहेत ते याचं शोधायचं काम चालू आहे. म्हणजे पाला टाकायचा अजून त्याच्या बराचसा. पाला पाच हा सगळा टाकायचा आहे त्याच्यावर. त्यामुळे इथं जमा. हा इथंच भरपूर होते. खतरनाक पेटतंय ना. कसला हे करते ती. अर्धा तास लागतो ना. तर मित्रांनो 8:30ला चालू केलेलं आहे आपण. आता घड्याळ दिसत नाही आहे पण 9 वाजेपर्यंत होईल. साधारणतः 25 ते 30 मिनटं लागतात. 9 वाजलेले आहेत आणि हे तयार झालेलं आहे. आता हे डबे तिकडे घेऊन जाऊया. तोपर्यंत कौल चिकन बघूया. चला. कौल चिकन बनवायला चालू झाले. एकच नंबर. कोला कोला. ना इकडे 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 चिकन चालू आहे म्हणून वास येतोय. हे व्हेज आहे का? हे व्हेज आहे का? हा मग ठीक आहे. आम्ही हात लावलं तर चालेल का तुम्हाला? नाही तर परत तेव्हा तर काय हात लावला. त्याला कुठं गेलं त्यातलं आहे ना एवढं वाळत. पूर्ण आहे. चुकून गेला बरं. हा व्हेजची अंडी आहे आणि ही नॉन व्हेजची.
आता काढल्यावर दाखवतो डायरेक्ट. इकडं पाटलांचं काम जोरावर चाललंय. तेल टाका ना थोडं, चिटकतंय खाली नाही ना. व्हेज मारताय ना. हा ठीक आहे चला. नाही नॉनव्हेज वाले तिकडे बघ. अरे गार झालं ना लगेच का? बघा बाजल बिजल. एक नंबर काम आहे. शिजलाय वाटत ना. एक नंबर काम झालंय व्हेज वाल्याला. काय त्या पागल त्याच्या खाऊन बघ ना कुठली पण. ना इकडे इकडे येतो इकडे डबा इकडे. हा? अंडी डायरेक्ट सोलूनच आली काय बाहेर. नाही आवाज येत होता. थायलंड काय जात नाही. परत गेल्याशिवाय काय विसरत नाही. हा नाही मी एकदा जाणार ना. एकदा काय मिलीनंतर कधी निघतात तिची वाट बघायची. हा मग ठीक आहे. एक माणूस म्हणतो एक म्हैस विकल पण मी थायलंड ती पुढची म्हैस हा तिकडून घेऊन येऊ. आपल्याला काय तिकडून एक बाई फिरायचं तर मतलब आणि इतकी जोरदार काढून मग इथं आले चुकीचे तर मित्रांनो आत्ता आपण आहे ना पार्टी झाली, जेवण झालं मस्तपैकी आणि आता परत निघालोय घराकडे. मिलिंदच्या गाडीत बसूया.